नमस्कार शेतकरी बंधूंनो. आज आपण डाळिंबागेतील एक महत्त्वाचा विषय बघणार आहोत. तो म्हणजे पानगळ करताना औषधाचे योग्य प्रमाण कसे ठेवावे. आपल्या डाळिंबागेत पानगळ योग्य प्रमाणामध्ये आणि योग्य वेळेत झाली नाही तर बहारात मोठे नुकसान होते. त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पानगळीसाठी कोणते औषध वापरायचे आणि त्याचे प्रमाण किती ठेवायचे याचा सविस्तर चार्ट बघणार आहोत. सर्वप्रथम शेतकरी बंधूंनो, चॅनलवरती कुणी नवीन असेल तर व्हिडिओच्या खाली डाव्या कोपऱ्यामध्ये ब्लॅक कलरमध्ये दिसणाऱ्या सबस्क्राईबच्या बटनावरती क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. म्हणजे आपल्याला डाळिंब शेतीमध्ये येणाऱ्या विविध समस्येवरती काय उपाययोजना करायच्या या संदर्भात व्हिडिओच्या स्वरूपात माहिती मिळणार आहे. पानगळीसाठी लागणाऱ्या औषधाचा प्रमाणाचा चार्ट बघण्यापूर्वी आपल्याला पुढील मुद्दे लक्षात घेणे फार महत्त्वाचे आहे. त्यामुळे आपल्याला पानगळीसाठी कोणते औषध वापरायचे आणि त्याचे प्रमाण योग्य किती ठेवायचे याचा अचूक अंदाज येईल. चला तर पहिला मुद्दा आपण बघूया, तो म्हणजे जमिनीचा प्रकार. आपण डाळिंब लागवड कोणत्या जमिनीमध्ये केली आहे ते फार महत्त्वाचे आहे. आपण जर पाण्याचा निचरा होणाऱ्या हलक्या, मुरमाड, पोयटा आणि वाळसरायुक्त जमिनीमध्ये डाळिंबाची लागवड केली असेल तर औषधाचे प्रमाण हे आपल्याला कमी घ्यावे लागते. परंतु आपण जर पाण्याचा निचरा न होणाऱ्या काळ्या जमिनीमध्ये डाळिंबाची लागवड केली असेल तर आपल्याला औषधाचे प्रमाण हे जास्त घ्यावे लागते किंवा आपल्याला इथ्रेलसोबत क्युरॅक्रॉन हे औषध वापरावे लागते किंवा आपल्याला 2 टप्प्यामध्ये पानगळ करावी लागते. चला बघूया पुढील मुद्दा, बहाराचे नियोजन. पानगळीच्या औषधाचे प्रमाण ठरवताना आपण कोणता बहार घेणार आहोत हे महत्त्वाचे आहे. जसे की आंबे बहार असेल, हस्त बहार असेल आणि मुरुग बहार असेल. या प्रत्येक बहारानुसार वातावरणामध्ये मोठ्या प्रमाणात बदल होत असतो. यामध्ये हवेतील आर्द्रता, पाऊस, तापमान, थंडी यानुसार औषधाचे प्रमाण हे बदलत असते. पुढील मुद्दा बघूया, झाडाचे वय. झाडे जर आपली पहिल्या वर्षाला असतील तर त्यांची पाने ही सशक्त असतात. त्यामुळे पानगळीसाठी औषधाचे प्रमाण आपल्याला थोडेसे जास्त घ्यावे लागते. 2 वर्षाच्या पुढील झाडे असतील तर आपल्याला पानगळीच्या औषधाचा प्रमाण हे कमी घ्यावे लागते. पुढील मुद्दा बघूया, तानाची अवस्था. डाळिंब बहाराच्या वेळी विश्रांती काळात बागेला किती प्रमाणामध्ये ताण बसलेला आहे हे महत्त्वाचे आहे. झाडाला जर जास्त ताण बसला असेल तर आपल्याला पानगळीच्या औषधाचे प्रमाण कमी घ्यावे लागते. झाडाला जर कमी ताण बसला असेल किंवा पावसामुळे जर ताण बसला नसेल तर आपल्याला पानगळीच्या औषधाचे प्रमाण हे जास्त घ्यावे लागते. 5वा आणि शेवटचा मुद्दा बघूया, आधीच नैसर्गिकरित्या किती पानगळ झाली आहे हेच अंतिम डोस ठरवण्यातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. आता आपण बघूया आपल्या बागेची योग्य पानगळ झाली आहे किंवा नाही हे कसे ओळखावे. झाडावरती जर 15 ते 20% पाणी शिल्लक असतील तर आपण पानगळ योग्य झाली आहे असे समजावे. यामुळे प्रकाश संश्लेषण क्रिया ही अखंडपणे सुरू राहते आणि झाड हे स्ट्रेसमध्ये जात नाही. पानाचा रंग पिवळा झाल्यावरती गळणे. यावेळी पाण्यातली अन्नद्रव्ये परत झाडामध्ये जातात, त्यामुळे झाडातील अन्नद्रव्याचा नाश होत नाही. आता आपण बघूया अयोग्य पानगळ झाल्याची लक्षणे. झाडाचा शेंडा वाळणे आणि झाडावरती एकही पान शिल्लक न राहणे. हे झाल्यास औषधाचे प्रमाण जास्त झालेले असते. यामुळे झाडाच्या काड्यांमधील सूक्ष्म गर्भ जिरला जाऊन पुढे फुलकळी कमी येणे, नर फुलांची संख्या जास्त येणे आणि फुलगळ होणे यासारख्या समस्या येऊ शकतात. आता आपण बघूया पानगळ औषधाचा डोस. हलकी, मुरमाड, पोयटायुक्त, वाळसरा किंवा चांगल्या पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीमध्ये खालील चार्ट हा अत्यंत महत्त्वाचा आणि व्यवहारामध्ये उपयोगी आहे. यामध्ये आपण बायर कंपनीचे इथ्रेल वापरणार आहोत. पहिल्या कॉलममध्ये झाडाची नैसर्गिकरित्या किती पानगळ झालेली आहे याची टक्केवारी दिलेली आहे. दुसऱ्या कॉलममध्ये आपण इथेपॉनचे प्रमाण किती ठेवायचे हे सांगितलेले आहे आणि तिसऱ्या कॉलममध्ये आपण 0.34चे प्रमाण किती ग्रॅम ठेवायचे आहे हे सांगितलेले आहे.
झाडाची पानगळ जर 5 ते 10% झालेली असेल तर आपण इथोफॉन 2 मिलीने घ्यायचे आहे आणि 0,32 5 ग्रॅमने घ्यायचे आहे. झाडाची पानगळ जर नैसर्गिकरित्या 20% झालेली असेल तर आपण इथ्रेलचे प्रमाण 1.5 मिली घ्यायचे आहे आणि 0,32चे प्रमाण 5 ग्रॅम घ्यायचे आहे. झाडाची पानगळ नैसर्गिकरित्या जर 40% झालेली असेल तर आपल्याला इथेफॉनचे प्रमाण 1 मिली एवढे घ्यायचे आहे आणि 0,32चे प्रमाण 5 ग्रॅम घ्यायचे आहे. झाडाची पानगळ जर 60% झालेली असेल तर आपल्याला इथ्रेलचे प्रमाण अर्धा मिलीने घ्यायचे आहे आणि 0,32 5 ग्रॅमने घ्यायचे आहे. झाडाची पानगळ जर नैसर्गिकरित्या 80% झालेली असेल तर आपल्याला फवारणी करण्याची गरज नाही. आता आपण बघूया पाण्याचा निचरा न होणाऱ्या काळ्या जमिनीसाठी पानगळ कशा पद्धतीने करतात. पानगळ करण्यासाठी 2 महत्त्वाच्या पद्धती आहेत. आता आपण बघूया पानगळ करण्याची पहिली पद्धत. एकाच टप्प्यात पानगळ करणे. पाण्याचा निचरा न होणाऱ्या काळ्या जमिनीमध्ये झाडांना ताण बसत नाही. झाडे सशक्त असतात म्हणून अनेक शेतकरी हे पानगळीसाठी इथ्रेलसोबत क्युराक्रॉन घेतात. याचे प्रमाण 1 मिलीपासून ते 4 मिली प्रति लिटरपर्यंत आहे. काळ्या जमिनीमध्ये पानगळ करताना अनेक वेळा इथ्रेल आणि क्युराक्रॉन एकत्र वापरून सुद्धा व्यवस्थित पानगळ होत नाही. आणि समजा जर आपण औषधाचे प्रमाण जास्त घेतले तर झाडाची जी पाने आहेत तर ती हिरवीच गळून पडतात. त्यामुळे अन्नद्रव्याचा नाश होतो. म्हणून अनेक शेतकरी हे 2 टप्प्यामध्ये पानगळ करणे पसंत करतात. आता आपण बघूया पानगळ करण्याची दुसरी पद्धत, ती म्हणजे 2 टप्प्यामध्ये पानगळ करणे. पहिल्या टप्प्यामध्ये अर्धा मिलीने इथ्रेल घेणे आणि मग 4-5 दिवसांनी पुन्हा पानगळ करणे ही पद्धत काळ्या जमिनीसाठी योग्य आहे. परंतु जे शेतकरी बंधू 2 टप्प्यामध्ये पानगळ करणार आहेत त्यांनी पानगळीनंतरची पहिली फवारणी बोर्डो मिश्रणाची घेऊ नये. आता आपण बघूया इथ्रेलसोबत जर आपण क्युराक्रॉन औषध वापरले तर त्याचे कोणकोणते फायदे होणार आहेत. क्युराक्रॉन हे कीटकनाशक रस शोषणाऱ्या किडी आणि पाने खाणाऱ्या अळ्यांसाठी अनेक प्रकारच्या किडींवरती नियंत्रण ठेवते. एकाच वेळी अनेक स्तरांवरती काम हे कीटकनाशक करते. जसे की किडीच्या अंडी असतील आणि प्रौढ अशा दोन्ही अवस्थांवरती परिणाम करते, ज्यामुळे किडीची वाढ रोखली जाते. हे कीटकनाशक थेट संपर्कात येणाऱ्या किडींना मारते आणि हे पिकांना प्रभावी आणि दीर्घकाळ संरक्षण देते. डाळिंब सेटिंग झाल्यानंतर फळ पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव हे औषध घेतल्यामुळे खूपच कमी होतो. त्यामुळे अनेक अनुभवी आणि तज्ज्ञ शेतकरी इथ्रेलसोबत क्युराक्रॉन या औषधाचा वापर करतात. शेतकरी मित्रांनो, आजचा व्हिडिओ जर तुम्ही कुठेही स्किप न करता व्यवस्थित बघितला असेल तर आपल्याला पानगळीसाठी औषधाचे योग्य प्रमाण किती घ्यायचे याचा निश्चितपणे अंदाज आला असेल. चला तर पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा.